येत्या 5 फेब्रुवारीला संपूर्ण जनतेला, बाभळगाव वासियांना, शेतकरी बांधव, युवक युवतींना मी आणि माझ्या ज्या भगिनी आहेत त्या परिसरातील, त्यांना सर्वांना हे आव्हान राहील की या 5 फेब्रुवारीला आपण प्रचंड बहुमतानं सौ राजाबाई बालासाहेब शिंदे यांना विजयी करा. मी अजन्म तुमचा ऋणी राहील आणि 5 वर्ष सातत्यानं 24 तास तुमची सेवा करल आणि हा परिसर नंबर 1 आणण्यासाठी जिल्ह्यामध्ये माझा सदैव प्रयत्न राहील. माझ्या आई सौ राजाबाई बालासाहेब शिंदे यांच्यासाठी जिल्हा परिषद गट बाभळगाव तालुका पाथरी या ठिकाणाहून आज भव्य शक्ती प्रदर्शनासहित उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाबाजानी साहेब या प्रसंगी उपस्थित होते आणि त्यांच्या हाकेला साथ देऊन परिसरातील, संपूर्ण पाथरी परिसरातील एक मोठा जनसमुदाय या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिला आणि येत्या 5 फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया असून एक जावं लागेल. कोणते विकासाचे मुद्दे आपल्याकडे? बाभळगाव जिल्हा परिषद सर्कल तालुका पाथरी या ठिकाणी माझं गाव आहे कानसूर. याच ठिकाणी माझा जन्म झाला आणि मागील 16-17 वर्षापासून या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून सातत्याचं आमचं सेवा, जनतेची सेवा चालू आहे. तर माझं समस्त परिसरवासियांना हे आव्हान राहील की स्थानिकच्या उमेदवाराला तुम्ही संधी द्यावी आणि नक्कीच पुढील 5 वर्षामध्ये या परिसरासाठी भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे. आपण विधानसभा लढविलेली आहे, आपल्याला खूप तगडा अनुभव आहे, काय वाटतं? कुठलंही इलेक्शन छोटं गृहीत धरून चालणार नाही, परंतु विधानसभेच्या वेळेसही मला त्या परिसरातून बाभळगाव सर्कल मधून साधारणतः 3-3.5 हजार मतं पडलेले. तर त्यामुळे आता एवढे 4-5 उमेदवार असताना जे अगोदरचे मतं होते ते सर्व माझे मित्र होते आणि आता ही पक्षाची ताकद आणि मध्यंतरी जे 5-7 वर्ष गेले तर त्यामध्ये माझा वाढलेला जनसंवाद, जनसंपर्क आणि सहकारी वर्ग, त्यामुळे निश्चितच फार मोठा विजय या परिसरातून मिळणार आहे. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सुद्धा आपल्या समोर आहेत, विरोधक म्हणून आहे, काय आव्हान आहे का? माझं तर त्यांना चॅलेंज आहे, म्हणजे जे कोणी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना एक ओपन डिबेट बोलवावी, एक पत्रकार परिषद बोलवावी आणि सर्व उमेदवारांना एकत्र बसून त्यांचं क्वालिफिकेशन विचारावं, त्यांना समाजासाठी काय केलं विचारावं आणि जर त्यांच्या सर्वांच्या तुलनेनं मी कुठं कमी असेल तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागे घ्यायला तयार आहे. तर मला पात्रता नसलेले उमेदवार असल्यामुळं मी त्या ठिकाणी, एखादा पात्रता असलेला उमेदवार तिथं असता तर मी कदाचित उमेदवारी अर्जही भरला नसता. पण कुठंतरी आपला परिसर दुसऱ्याच्या स्वाधीन आणि अशा अनसेफ हाताच्या स्वाधीन मला द्यायचा नव्हता, म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय आणि कुठल्याही पत्रकार परिषद बोलून एखादा उमेदवार माझ्यापेक्षा जर तगडा निघला तिथं किंवा खरा दावेदार निघला तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागेल. आता त्या सर्कलमध्ये मागील 20-30 वर्षापासून सुभाष आबा कोले यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. पण जसं मी अगोदरही म्हटलं की देश स्वातंत्र्य फार काळ नाही झालेला, 75 वर्षात सर्व गोष्टी होऊ नाही शकत. ते एक काही गोष्टी त्यांना केलेल्या आहेत, उर्वरित त्यांचं कार्य आम्ही पूर्णत्वाला नेऊ. संपूर्ण परिसरामध्ये रस्ते, नाल्या, शौचालय आणि पाण्याची व्यवस्था ही माझी जिम्मेदारी राहील आणि माझी पुढील 5 वर्षामध्ये हा परिसर जिल्ह्यामध्ये कसा नंबर 1ला येईल तर त्याची मी पूर्ण जबाबदारी या परिसर वासियांना आश्वस्त करतो. पूर्ण गॅरंटी माझी राहील की आपला बाभळगाव सर्कल हे जिल्ह्यामध्ये नंबर 1 राहील. सर्व वाड्या, वस्त्या, तांडे आणि जे काही 10 गावं आहेत त्या सर्कलमध्ये, तर संपूर्ण परिसराचा एकसंध विकास हा माझा ध्येय आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष, जात निरपेक्ष पक्ष आहे आणि काळाची गरज आहे. आपण पाहतोय की सत्ताधारी पक्ष जो आहे बीजेपी, तर ते जातीय तेढ निर्माण करणं, बेरोजगारी अशा अनंत भानगडी आणि उघडा पडलेला आहे कुठेतरी मागील 10-12 वर्षापासून. तर कुठेतरी नोकरीचा अभाव, युवकांची नाराजगी त्यांना पुढील 3-4 वर्षामध्ये होणार आहे आणि येता काळ काँग्रेसचा आहे. त्यामुळं